आपल्या सर्वांच्या घरात देवघर हे सर्वात पवित्र आणि ऊर्जा देणारे स्थान असते. घरात सुख समृद्धी आणि शांतता, सकारात्मक ऊर्जा नांदावी यासाठी आपण दररोज श्रद्धेने पूजा करतो. अनेकदा नकळत आपल्याकडून देवघरात अशा काही वस्तू ठेवल्या जातात ज्या वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानल्या जातात. या छोट्या छोट्या चुकांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो आणि आर्थिक अडचणी येतात. घरात कटकटी वाढू शकतात. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत आणि देवघराचे पावित्र्य जपण्यासाठी कोणते नियम पाळावेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. देवघरात सर्वात पहिली गोष्ट म्हणजे देवाच्या मूर्ती किंवा फोटो कुठे फुटलेले किंवा तडा गेलेले नाहीत ना. वास्तुशास्त्रानुसार भंगलेल्या मूर्तींची पूजा केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात अशांतता येते. अशा मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात. अनेक वेळा आपण देवाला वाहिलेली फुले काढून टाकायला विसरतो. वाळलेली फुले किंवा सुकलेल्या माळा देवघरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. दररोज सकाळी पूजेपूर्वी शिळी झालेली म्हणजे अगोदरच्या दिवसाची कालची सुकलेली फुले सन्मानाने काढून ती एकत्र करून विसर्जित करावीत. आरती करताना किंवा रोज दिवा लावताना फुटलेला किंवा तडा गेलेला दिवा वापरू नका. असा दिवा वापरल्याने लक्ष्मी माता नाराज होते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या आतल्या देवघरात शनिदेवाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवू नये. तसेच मारुतीचा फोटोही देवघराच्या अगदी आत ठेवणे टाळावे. देवघरात एकाच देवतेच्या 2-3 मूर्ती, फोटो ठेवू नयेत. यामुळे घरातील ऊर्जा संतुलित राहत नाही. म्हणजे 2 शिवलिंग, 2 शालिग्राम, 2 शंख अशा कधीही एकत्र ठेवू नयेत. नेहमी एकच शंख आणि एकच शिवलिंग असावे. घरातील देवघरासाठी नेहमी छोट्या आकाराच्या मूर्ती श्रेष्ठ मानल्या जातात. शिवलिंग हे अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नसावे. मोठ्या मूर्तींची स्थापना ही फक्त मंदिरामध्ये होते. देवघरामध्ये लहान मूर्तींची स्थापना करावी. आपल्या घरातील देवघरात नेहमी डाव्या सोंडेच्या गणपतीची स्थापना करावी. उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करण्याचे नियम अतिशय कडक असतात. त्याचे नियम पाळणे आपल्याने शक्य होत नाही. त्यामुळे डाव्या सोंडेचा गणपती ठेवणे घरासाठी शुभ असते. तुमच्या देवघरात श्रीयंत्र असेल तर ते कधीही उभे मांडू नका. ते नेहमी जमिनीशी किंवा पाटाशी ठेवावे. अनेक जण पूर्वजांचे, मृत व्यक्तींचे फोटो ठेवतात, पण वास्तुशास्त्रानुसार देवांचे स्थान आणि पितरांचे स्थान वेगळे वेगळे असावे. पितरांचे फोटो हे देवघरात कधीही लावू नयेत. ते नेहमी दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावावेत. देवघराच्या खाली किंवा बाजूला जुनी कात्री, सुरी, कचरा, बिघडलेल्या वस्तू ठेवू नका. देवघराचा परिसर नेहमी स्वच्छ आणि मोकळा असावा. देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला असावे. देवघरातील दिवा हा नेहमी आग्नेय कोपऱ्यात ठेवावा. धूप किंवा अगरबत्तीचा स्टँड हा वायव्य कोपऱ्यात ठेवावा आणि पूजा करताना आपले तोंड नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवघर ही आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा आहे. आजच तुम्ही तुमच्या घरातील देवघर तपासा आणि यातील कोणतीही वस्तू तुटलेली तसेच तडा गेलेली असेल तर ती दुरुस्त करा किंवा विसर्जित फेकून द्या. यामुळे तुमच्या घरात नक्कीच सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि देवांचा आशीर्वाद कायम राहील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच वास्तू आणि धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब